हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अशा काही 15 टिप्स ज्याने तुमचा वेळही वाचेल, पैसाही वाचेल आणि तुमची मेहनत देखील वाचेल. खरंच या गृहिणीला खूप उपयुक्त किचन टिप्स ह्या ठरणार आहेत. तर प्लीज व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी असेच खूप सारे टिप्स, ट्रिक्स, मेकअपचे व्हिडिओज वगैरे, डेली रुटीनचे व्हिडिओज वगैरे शेअर करत असते. क्लिनिंगचे व्हिडिओसुद्धा मी टाकत असते. अगदी झटकीपट वस्तू आपल्या क्लीन होतात असे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत. असल्या कुठल्याही टॉपिकवरती तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून कळवा. कारण की चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, पहिली टिप जी अशी आहे ती म्हणजे आपण टोमॅटो वगैरे बाजारातून जेव्हा घेतो तेव्हा एकदम कडक टोमॅटो घ्यायला पाहिजेत, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाहीत. असे बरेचसे जण घेतसुद्धा असतील आणि व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणे टोमॅटो हे ठेवायला पाहिजेत. कारण की तुम्ही जर समोरच्या साईडने ठेवताल तर लवकर ते खराब होतील आणि एकदम असे बिलबिल होतील. त्याच्यामुळे अशा साईडने ठेवायचे. तुम्ही याच्यावर कितीही टोमॅटो ठेवले तरीही ते वजन सहन करेल. तर अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो ठेवायचा. खालचा भाग हा खाली, वरचा भाग हा वरती ठेवायचा. त्याचबरोबर आता आपण दुसरी टीप बघूयात. तर बघा, दुसरी टीप अशी की आपल्याकडे अशा सुऱ्या असतात ना, तर आपलं काय होतं, टिफिनमध्ये आपण काही भाजी बनवली, टोमॅटो मोठा मोठा असला की मुलं काय करतात, साईडला काढून ठेवतात किंवा मग आपल्या घरचेसुद्धा साईडला काढून ठेवतात जेवताना, त्यांना जर आवडत नसेल तर. जी अशी सुरी असते एकदम काचऱ्यावाली, त्या सुरीने टोमॅटो कापत जा. अगदी छान असा व्यवस्थित बारीक कापला जातो. ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि लवकरसुद्धा कापून होतो. त्यानंतर बघा, दूध बॅग जर आपण फुल क्रीमचं दूध आणत असतो ना, तर सगळी ती जी साय असते, ती मलाई जी असते, सगळी ती दुधाच्या पॅकेटलाच आतमध्ये चिटकून बसते, ती निघत नाही. त्यामुळे एखाद्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही असे बुडवून ठेवा दोन्ही साईडने. लवकर ती बघत असाल तुम्ही, ती साय सगळी आपली दुधामध्ये आलेली आहे, पॅकेटला अजिबात काही चिटकलेलं नाही आहे. आणि नंतरची टीप म्हणजे अशी की आपण काय करतो, दूध बॅग कापताना असा तो छोटासा जो तुकडा असतो ना, तो असाच खाली टाकतो कैचीने जेव्हा आपण कापतो तेव्हा. तसं न करता तो तुकडा तुम्ही जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही करा, जेणेकरून ते रिसायकल होईल. छोट्या तुकड्यामध्ये आपण जर टाकलं तर आपल्या ड्रेनेजमध्ये वगैरे जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ड्रेनेज हे ब्लॉक वगैरे होतात, पाईप वगैरे बाहेर पण नद्या. तर बघा, आपल्या सगळ्यांकडे दूध येतं आणि दूध रोज सकाळी तापवून आपलं किंवा कुठलंही काम करताना जरा आपली त्याच्याकडून नजर हटली तर लगेच दुर्घटना घडते. बघा, ते म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. तसंच आपल्या घरातसुद्धा होत असतं. आणि कितीही तुमचं लक्ष असलं तेव्हा दूध अजिबात उतू जाणार नाही, पण जरा तुम्ही सेकंडसाठी नजर हटवली की लगेच दूध उतू जातं. त्यामुळे तुम्ही अशी उलथणी ठेवा त्याच्यावर, जेणेकरून कितीही दूध उकळलं, तुमचं लक्ष जरी नसेल तरी ते दूध उतू जाणार नाही नेहमी. आणि तुम्ही इथे पाहत असाल की दूध किती उकळलेलं आहे, पण अजिबात ते उतू गेलेलं नाही, कुठल्याही साईडने ते सांडलेलं नाही. तर ही टिप तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल, तर नक्कीच ही ट्राय करा. फक्त उलथणी ही आपली स्वच्छ असली पाहिजे. त्यानंतरची टिप म्हणजे आपण एखादी बघा, टिफिनसाठी सुक्या भाज्या वगैरे आपण बनवत असतो तेव्हा काय होतं ना, ह्या भाज्या पाणी न टाकता आपण जेव्हा बनवतो ना त्या खाली लागतात. मग तेव्हा काय करायचं, एखादी प्लेट ठेवायची अशी आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं, जेणेकरून आपली भाजीसुद्धा व्यवस्थित शिजल्या जाईल आणि आपली भाजीसुद्धा खाली लागणार नाही आणि लवकर शिजायलासुद्धा त्याला खूप लवकर शिजते. आता की नाही, स्कूल वगैरे चालू झाले, सगळ्यांना घाईच असते. त्याच्यामुळे काय करायचं ना, रवा नेहमी भाजून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला जर काही द्यायचं असेल टिफिनला वगैरे किंवा ब्रेकफास्ट तुम्हाला बनवायचा असेल तर पटकन आपला भाजलेला रवा घेऊन अगदी 5 मिनिटामध्ये आपण उपमा वगैरे करू शकतो. कधी कधी काय होतं ना, आपण चहामध्ये आलं टाकायला विसरतो. जेव्हा आपण काळा चहा बनवतो दूध टाकायच्या अगोदर, तेव्हा काय करायचं आपण, जाऊ दे आज विसरले मी, आज नाही टाकायचं चहामध्ये आलं. पण चहात तुम्ही छान उकळल्यानंतर सुद्धा आलं टाकू शकता, तुमचा चहा अजिबात याने फुटणार नाही. त्यानंतर बघा, आपला जो कांदा असतो ना, जे कांद्याचा छोटासा तुकडा असतो, तो आपल्या कधी खाताना भाजीमध्ये आला तर तो असं वेगळंच लागतं, टेस्ट बिघडते त्याने. त्यामुळे काय करायचं ना, असा कट करायचा, जो मधला जो भाग आहे ना तो कट करायचा, जेणेकरून आपला छान कांदा कापला जातो आणि असा मोकळा सळसळीत कांदा होतो. तुम्ही जर त्याच ना खेकडा पकोडे वगैरे करायचे असेल तेव्हा असा कांदा कापत जा, किंवा भाजी करताना पण सुद्धा ते छान लागत, त्यासुद्धा तुम्ही जो टोक आहे समोरचा तो काढून टाकत जा. तर असा मोकळा सळसळ कांदा हा त्याने कापला जातो टोक काढल्यानंतर. त्यानंतर बघा, आपण मसाल्याला वगैरे कांदा भाजत असतो, आपण काय करतो, तेल टाकतो आणि नंतर कांदा टाकतो. त्याने काय होतं, गॅससुद्धा जास्त जातो आपला आणि वेळसुद्धा जातो. कांदा
तव्यामध्ये तेल न टाकता असंच टाका, एक 2 ते 3 मिनटं असंच तुम्ही फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल तुम्ही टाकू शकता, अगदी थोडंसं, आणि त्यानंतर कांदा भाजा. काय होतं, याने लवकरसुद्धा कांदा फ्राय होतो आपला मसाल्यासाठी आणि आपला गॅससुद्धा कमी जातो, आपला वेळसुद्धा वाचतो. गॅस आपला कमी गेल्यानंतर आपला पैसासुद्धा वाचतो तिथे. त्यानंतरची टिप अशी आहे की बघा, कधी कधी चपात्या काही फुगतच नाहीत आपल्या, काय माहीत त्यांना काय होतं. तर तेव्हा काय करायचं ना, असं पीठ जसं आपण तेल लावतो ना, तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं आणि सेम आपण जसं उंडा करतो जसं तुम्ही करत असाल त्याप्रमाणे उंडा करायचा आणि चपाती लाटायची. अगदी टम्म अशी फुगते आणि सॉफ्ट देखील होते. तुम्ही पाहत असाल चपाती इथे किती छान अशी फुगत आहे. अगदी मी कमीच तेल लावते, जास्त तेलही मी चपात्यांना लावत नसते. त्यानंतरची टिप अशी की बापरे, एवढा वेळ लागतो अंडे शिजायला की काही विचारूच नका. आणि त्यानंतर ते सोलायलासुद्धा खूप किचकट काम असतं अंडे सोलणं म्हणजे. पण कुकरमध्ये जर तुम्ही अंडे शिजवले, एका शिट्टीमध्ये शिजतात. स्लो शिट्टी घ्यायची, स्लो गॅस ठेवायचा. फास्टवरती घेताल तर लवकर म्हणजे हे फुटतील. ते स्लोवरती घेतलं ते बघा असे छान शिजतात आणि त्याचे जे साल जे आहे ते अगदी इझी निघतात बघा. जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि काहीच नाही, वेळसुद्धा इथे आपला बराचसा वाचतो आणि लवकरसुद्धा अंडी शिजतात कुकरमध्ये शिजवल्यानंतर. त्यानंतरची टीप म्हणजे कढीपत्ता. बघा, आपण सगळेच विकत आणतो आता हल्ली कढीपत्ता, लवकर खराब होतो. काय करायचं, आपण काय करतो, पानं तोडतो आणि डब्यामध्ये ठेवतो. तसं न करता तुम्ही काड्यांसहित कढीपत्ता तोडा आणि तो तुम्ही डब्यामध्ये असं न्यूजपेपर किंवा टिश्यूपेपर वगैरे टाकून डब्यामध्ये स्टोर करा. 20 ते 25 दिवस हा कढीपत्ता कसाही टिकतो, म्हणजे टिकतोच, अजिबात तो काळा वगैरे पडत नाही. तर बघा मैत्रिणींनो, अगदी छोट्या छोट्या टिप्स होत आहे. याच्यामुळे काय होतं, आपला पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि आपली मेहनत देखील वाचते. आपले कामं देखील पटापट होतात आणि व्यवस्थित होतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. बरेचसे जण ह्या टिपला फॉलोसुद्धा करत असेल, त्यांना माहिती देखील असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि प्लीज कमेंटद्वारे कळवा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही, कारण तुमची एक छोटीशी कमेंट ना मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत असते. त्यामुळे प्लीज कमेंट करून कळवत जा. तर चला पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.